नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या 18 एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत। सावलीचा आता खूपच खडतर असा प्रवास सुरू असतो। सावलीची आधी चप्पल तुटते आणि मग त्याच्यानंतर तिचे सामान सुद्धा चोरीला गेलेलं असतं आणि याच गोष्टीमुळे सावली खूप अस्वस्थ झालेली असते। सावली इकडे देवाकडे येते आणि देवाला म्हणू लागते की देवा, तुला माझी जेवढी परीक्षा घ्यायची ना तेवढी परीक्षा घे, पण मी सुद्धा माझ्या सगळ्या परीक्षा पास करूनच राहणार। त्याच्यानंतर सावली देवाचे आशीर्वाद घेते। इकडे दुसरीकडे सावली घरामध्ये नाहीये या विचाराने अमृता सुद्धा खूप पॅनिक झालेली असते आणि सावलीच्या रक्षणासाठी देवाला प्रार्थना करत असते। सावली घरी नाहीये हे पाहता अमृता खूप टेन्शन मध्ये आलेली असते आणि सावलीवरती जे काही आरोप झाले ते काही अमृताला मान्य नसतात आणि त्याच्यावरती अमृताचा विश्वास सुद्धा नसतो। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग शांतपणे त्याच्या रूममध्ये निश्चिंत बसलेला असतो। तेवढ्यात तिथे दाराशी ऐश्वर्या आणि अस्मी या दोघी सारंगची ती सगळी गंमत पाहत असतात, पण मात्र आता त्यांचा प्लॅन सक्सेसफुली वर्क झाला म्हणून त्यांच्या दोघींनाही भयंकर आनंद झालेला असतो। पण मात्र इकडे सारंग बिचारा तर खूप खचून गेलेला असतो। सावलीने अशी सारंगची फसवणूक केली याच्यामुळे सारंगला सुद्धा खूप त्रास होत असतो। त्याला ऐश्वर्याचं बोलणं आठवत असतं की सारंग सर, मी या घरातल्या माणसांबरोबर राहण्याच्या लायकीची नाहीये। सारंग सर, मला माफ करा, कारण मी तुमची खूप मोठी गुन्हेगार आहे आणि प्लीज मला शोधण्याचा प्रयत्न करू नका। आता सारंग तर या विचारांमध्ये खूप रडत असतो, खूप टेन्शनमध्ये आलेला असतो। पण मात्र आता सारंगची ही झालेली अवस्था पाहता ऐश्वर्या अस्मी यांना दोघींनाही खूप आनंद होत असतो। इकडे सावली बिचारीची सुद्धा खूप भयानक अशी हालत झालेली असते। सावलीच्या पोटामध्ये अन्न पाण्याचा एक कण नसतो, पायात चप्पल नसते, सामान सुद्धा चोरीला गेलेलं असतं। बिचारीला काय करावं काय नको करावं काहीच समजत नसतं। मग तशीच सावली आता वाट काढत काढत रस्त्याने चाललेली असते, पण मात्र सावलीच्या डोक्यामध्ये बिंगत असतं आणि तिला त्रास होत तिला चक्कर सुद्धा येत असते। सावली तशीच अनवाणी पायाने रडत रडतच तिथे रस्त्याने चाललेली असते। सावलीचा इकडे घसा कोरडा पडलेला असतो, तिला तहान लागलेली असते, पण मात्र सावली काय हार मानणाऱ्यातली नाहीये। ती तिची लढाई पुढे तशी सुरू ठेवते। पण मात्र इकडे सारंग सावलीच्या विचारांमध्ये खूप अस्वस्थ होत असतो। सारंगचा सुद्धा इथे खूप मोठा गैरसमज झालेला असतो की आपण ज्या व्यक्तीला जीव लावला, प्रेम केलं, त्या व्यक्तीने आपली अशी फसवणूक केली, त्याच्यामुळे सारंगला सुद्धा त्रास होत असतो। पण मात्र मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की सावलीने असं काहीही केलेलं नाहीये। हा ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींचाही एक डाव आहे। सावली रस्त्याने चाललेली असताना तिचे तोल जात असतात, तिला धड नीट चालता सुद्धा येत नसतं। तशीच सावली एका झाडाच्या बाजूला थांबते। घशाला कोरड पडलेली असल्यामुळे सावली इकडे तिकडे पाणी पाहत असते, पण मात्र तिथे त्या रस्त्यावरती काहीच नसतं, धड ना पिण्यासाठी पाणी ना खाण्यासाठी काहीच। पण मात्र तरी सुद्धा सावली तशीच पुढे पुढे वाट काढत चालत असते। त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग निश्चिंत त्याच्या रूममध्ये बसलेला असताना तिर्लोत्तमा आणि अमृता या दोघी तिथे सारंगकडे येतात आणि सारंगची ही झालेली अवस्था पाहता त्यांच्या दोघींनाही खूप वाईट वाटतं। तर मग तिर्लोत्तमा इकडे सारंगकडे येते आणि सारंगला म्हणू लागते, सारंग बाळा, काय चाललंय तुझं, उठ आणि वरती बस। तिर्लोत्तमा सारंगला तिथे वरती बसवते आणि सारंग म्हणतो, बस आई। आणि मग त्याच्यानंतर तिर्लोत्तमा अमृताला सांगते की अमृता जा आणि सारंगसाठी लिंबू पाणी घेऊन ये। तर अमृता लगेच तिकडनं निघून जाते। इकडे तिर्लोत्तमा सारंगच्या जवळ बसते आणि त्याला म्हणू लागते, सारंग लिंबू पाणी पिशील ना? याच्यावरती सारंग मान हलवत हो बोलतो, कारण तिर्लोत्तमाच्या शब्दापुढे सारंग काय जाणार नाहीये। तिर्लोत्तमा सारंगला सांगू लागते, तुला एक सांगू का, हे जे काही होतं ना ते कायम चांगल्यासाठीच होतं, असा विचार करायचा आणि पुढे चालत राहायचं। आता तिर्लोत्तमा सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते। सारंग, मला कळतंय हे जे काही घडलंय ना ते खूप चुकीचं आहे, तुला त्याचा त्रास सुद्धा होतोय, पण मात्र हे लवकरात लवकर विसरून जा। त्या मुलीने सरळ सरळ पत्रामध्ये लिहिलेलं आहे की तिने तुझा विश्वासघात केला, कारण तिला ही गोष्ट रिअलाइज झाली असेल, तिला हे कळलं असेल की ते एका चांगल्या माणसाला त्रास देतीये आणि म्हणूनच सारंग ती निघून गेली। पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सत्य जे काही होतं ना ते आपल्या समोर आलंय। तुला अस्मीच्या वेळी खूप त्रास झाला होता, तू तिचा विरह सहन नाही करू शकला, तू त्याच्यामुळे स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतलं होतंस। तुला त्रास झाला, तू दिवस दिवस काही खायचा नाही प्यायचा नाही, कारण तुझं अस्मीवरती प्रेम होतं। पण सारंग, मला इथे एक गोष्ट समजत नाहीये, ही पोरगी, या पोरीला तू एवढं का महत्व देतोयस? तू या पोरीसाठी का स्वतःला त्रास करून घेतोयस? सारंग तुला हळूहळू सगळं काही करेल। हे बघ सारंग, तू शांत हो आणि ओके हो। सारंग फक्त एकच विचार करायचा की जे काही होतं ना ते चांगल्यासाठीच होतं, तू ना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेव। सारंग फक्त तिर्लोत्तमाचं बोलणं शांतपणे ऐकून घेत असतो आणि तिर्लोत्तमा सारंगला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सारंगला सुद्धा तिर्लोत्तमा जे काही सांगत असते ते सर्व काही पटतं।
त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आणि अस्मी यांच्या दोघींचा प्लॅन सक्सेसफुल झाला हे पाहता अस्मी तर खूप खुश असते. सर्व काही फासे अस्मीच्या बाजूने पडले याच्यामुळे अस्मी सुद्धा खूप खुश असते आणि ती ऐश्वर्याच्या अंगावरती पाकळ्या उधळत ऐश्वर्याला म्हणते, अरे वा ऐश्वर्या मॅडम, 100 राक्षस मेले असतील तेव्हा कुठे तुमचा जन्म झाला असेल. अस्मीचं हे बोलणं पाहता ऐश्वर्या लगेच डोळे मोठे करत तिच्याकडे पाहायला लागते. अस्मी लगेच म्हणते, ऐश्वर्या मॅडम सॉरी, मी फक्त एक कॉम्प्लिमेंट दिली, कारण तुम्ही जो गेम केलाय ना त्याच्यामुळे मला तुमचं कौतुक ना राहवत नाहीये. काय परफेक्ट प्लॅनिंग केलाय तुम्ही. एका झटक्यामध्ये ती मुलगी डायरेक्ट घराच्या बाहेर, आणि ते सुद्धा तुम्ही अगदी शांतपणे हँडल केलं. तर मग आता इकडे ऐश्वर्या सांगू लागते की माझ्यासाठी या घरातनं कोणालाही बाहेर काढणं काय अवघड नाहीये. कोणाला म्हणजे कोणालाच नाही, कारण ऐश्वर्याने हे टोमणं अस्मीला दिलेलं असतं आणि अस्मीला बरोबर ठसतं. मग आता इकडे ऐश्वर्या सांगू लागते, तुला या गोष्टीचा चांगलाच एक्सपिरियन्स आला असेल. अस्मी आता शांतपणे ऐश्वर्याला म्हणू लागते की राणी सरकार, मी तुमचा हा मोठेपणा मान्य करते, कारण माझी कुठे हिंमत आहे तुमच्या शब्दाबाहेर जायची. आता तुम्ही सांगाल ना अगदी तसंच होईल. तुम्ही फक्त सांगायचा उशीर आणि मी पाण्यात उडी मारेल. आता ही अस्मी फक्त ऐश्वर्याला चढवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि ऐश्वर्या सुद्धा लगेच म्हणते, एक काम कर, बाल्कनीतून खाली उडी मार. अस्मी लगेच रागातच ऐश्वर्याकडे पाहू लागते आणि ऐश्वर्या म्हणू लागते, अगं अशी काय पाहतीयस, तूच तर म्हणालीस ना आत्ता तुम्ही जे सांगणार तेच मी करणार, मग जा आता. अस्मी आता घाबरून जाते. ऐश्वर्या अस्मीला ब्लॅकमेल करत तिला धमकावत म्हणू लागते, मी तुला काय सांगितलं, तुला ऐकायला नाही आलं का गं? घाबरू नकोस, जा लवकर बाल्कनीत आणि खाली उडी मार. अस्मी तर आता खूप घाबरून गेलेली असते आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणू लागते, एवढा विचार कर, मी तुला उडी मारायला सांगते म्हणजे याचा अर्थ मी तुला वाचवण्याची सोय सुद्धा केलीच असेल ना. ऐश्वर्या अस्मीला उडी मारण्यासाठी बाल्कनीमध्ये घेऊन जाऊ लागते, पण मात्र अस्मी खूप घाबरलेली असते आणि ती तिकडे जातच नाही. आता इकडे ऐश्वर्या म्हणू लागते, काय झालं, घाबरलीस की काय? अगं मी फक्त ना तुझी गंमत केली, घाबरू नकोस. आता एक गोष्ट ना लक्षात ठेव, सारंग एकटा आहे, सारंग डिप्रेशनमध्ये गेलाय, ती मुलगी सुद्धा घरामध्ये नाहीये. तर मग सारंगला इम्प्रेस करण्याची चांगली संधी तुझ्या हातामध्ये आली आहे, तर ती संधी गमावू नकोस. तिकडे फोकस कर, इकडे नको त्या गोष्टींकडे डोकं चालवू नको. अस्मी तर आता खूप घाबरून गेलेली असते. ऐश्वर्या सांगते, या आता. मग आता अस्मी लगेच मागचा पुढचा कुठलाही विचार न करता किंवा ऐश्वर्याला एकही शब्द न बोलता लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे गावाकडे कानू आणि सगळे सगदेवाला त्याच्यामुळे खूप खुश असतात. कानू आता इकडे एकनाथरावांना म्हणते, आपल्या सगदेवाल्याने आपल्या खूप अडचणी दूर होतील. आणि मग त्याच्यानंतर अप्पू आता म्हणू लागते, आता ना दादाचा पगार वाढलाय, आता माझ्या औषधांसाठी दुसऱ्याकडे हात मागायची गरज सुद्धा नाही पडणार. आणि अप्पू सुद्धा सगदेवाल्याने खूप खुश असते. मग आता एकनाथराव म्हणू लागतात की आपण आयुष्यभर फक्त विठ्ठलाची सेवा केली, मग विठ्ठल आपल्याला त्याचं फळ देणारच ना. त्याच्यानंतर जयंती सुप्रियाबरोबर फोनवरती बोलत असते. जयंती तिथे आता त्यांच्याजवळ येते आणि फोनवरती बोलत म्हणू लागते, काय ग सुप्रिया, आजच्या पार्टीचं लक्षात आहे ना तुला, लवकर ये बरं का. जयंती इकडे फोनवरती बोलत म्हणत असते, अगं याला होममेड पार्टी म्हणतात. आमच्या माहेरीना अशा पार्ट्या करण्यासाठी लोक सतत बाहेर जात राहायची. कानू, एकनाथराव सगळेच आश्चर्याने जयंतीकडे पाहत असतात आणि जयंतीचं बोलणं सुद्धा सगळेच आश्चर्याने ऐकत असतात. जयंती इकडे सुप्रियाला सांगत असते, ये बर का पार्टीसाठी, माझा ना खर्च वाया जाईल, भेटू लवकरच. आणि मग जयंती लगेच फोन ठेवून देते. जयंती आता लगेच स्वतःशीच म्हणू लागते, तिचा नवरा तर शिपाई म्हणून नोकरीला होता, म्हणून एवढी हवेत असायची, सतत सांगत असायची की माझा नवरा शिपाई आहे. आता माझा नवरा बी मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतो, माझ्या नवऱ्याला बी 30,000 रुपये पगार आहे, आता मी सुद्धा जाणार हवेत. आणि आता जयंती तर भयंकर हवेमध्येच गेलेली असते आणि खूप खुश असते. इकडे आता त्याच्यानंतर सगदेव लगेच जयंतीला विचारतो, काय ग जयंती, मगापासून एवढे फोन कोणाला लावतीयेस? जयंतीने तिने घरी पार्टी ठेवली याच्याबद्दल घरातल्या कोणाला काहीच आयडिया दिलेली नसते. जयंती इकडे सगदेवला सांगू लागते, अरे देवा, मैंने तो आपको बतायाच नाही. मी खूप खुश आहे ना, म्हणून तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. मी नेमकं काय बोलते, मी काय करते, मला काहीच समजत नाही. आणि जयंती तर खूप खुश असते आणि खूप दात काढत असते. जयंती सांगू लागते, मी ना माझ्या फ्रेंड्सला प्रॉमिस केलंय, त्यांना म्हटलं की हे सुट्टीवरनं आले नाही की मस्त तुम्हाला पार्टी देते. मी दणक्यात पार्टी ठेवली आहे, आज आपल्याकडे पार्टी आहे आणि आम्ही लय राडा करणार आहे. कानू इकडे जयंतीला म्हणू लागते, अगं जयंती पण मात्र जयंती लगेच पुढे बोलते, आता पण मी ना काहीच नाही, तुम्हाला विचारून ना मी काहीच नाही करत आहे. आपण ना जरा श्रीमंत झालोय ना, वागा जरा श्रीमंतांसारखं, पार्ट्या बिर्ट्या करा की, उडवा की आता दंका. आता तुम्ही ना बसून राहू नका, तुम्हाला ना लई कामं करायची.
आणि मग त्याच्यानंतर आता जयंती काय काय आणायचंय ते सर्व काही पदार्थांची नावं आता त्याच्यानंतर सखदेवला सांगते. सखदेव मात्र बिचारा शांतच बसलेला असतो. जयंतीच इकडे हवेमध्ये उड्या मारत सर्वांना सांगते की मला ना लई फोन करायचे, तुम्ही ना एवढं सगळं टपकेने घेऊन या. आणि लगेच जयंती तिकडनं निघून जाते. एकनाथराव लगेच सखदेवला म्हणतात 11,000 रुपये कमी पडत होते, आता हे 30,000 रुपये सुद्धा कमीच पडतील. अवघडच आहे हे सगळं. याच्यावरती कानू सुद्धा म्हणते अवघड नाही, महा अवघड आहे. पण मात्र इकडे सखदेव सुद्धा शांतच असतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग तर फक्त सावलीच्या विचारांमध्ये असतो आणि सावलीने आपली फसवणूक केली असंच सारंगला मनोमन प्रत्येक वेळी वाटत असतं. सारंगला त्याच्या आणि सावलीमध्ये घडलेले प्रकार आठवत असतात. सारंग या गोष्टीचा विचार करतच असतो. पण मात्र तेवढ्यात तिथे अस्मी सारंगसाठी कॉफी घेऊन येते आणि अस्मी असं दाखवत असते की जणू काय तिला सुद्धा खूप टेन्शन आलंय. अस्मीने सारंगसाठी कोल्ड कॉफी आणलेली असते. अस्मी तो मग तिथे बाजूला ठेवते आणि सारंगच्या खांद्यावरती हात ठेवत त्याला रडतच सांगू लागते, सारंग तू असं शांत बसलायस ना हे मला बघवत नाहीये. तू जेव्हा ओके असशील ना तेव्हा मी सुद्धा ओके असते. सारंग माझ्यासाठी तरी एक स्माइल कर ना. सारंग मात्र याच्यावरती एकही शब्द बोलत नाही, तो शांतच असतो. अस्मी सारंगच्या बाजूला बसू लागते तर सारंग अस्मीला स्पष्टपणे सांगतो की अस्मी मला एकटं सोड प्लीज, तू निघून जा इकडनं. अस्मी इथे भयंकर नाटकं करत असते. सारंगच्या जवळ येते आणि सारंगला सांगू लागते, अरे सारंग अशा वेळी उलट इतरांसोबत राहावं, त्यांच्याबरोबर बोलावं. मी सारंगला शांतपणे सांगत असते, सारंग तू माझ्याबरोबर काहीही शेअर करू शकतो, बोलू शकतोस. पण मात्र सारंग इकडे अस्मीला म्हणतो की अस्मी मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये, मला माझी स्पेस हवी आहे, दे प्लीज. आणि मग त्याच्यानंतर सारंगच्या बोलण्यानंतर अस्मीला सुद्धा पुढे एकही शब्द बोलता येत नाही. अस्मी तिकडनं निघून जाऊ लागते. पण मात्र ती मध्येच विचार करते की त्या फालतू मुलीने सारंगवरती काय जादू केली आहे काय माहिती, सारंग एवढा का विचार करतो तिचा. आणि अस्मी तिने आणलेली तो कॉफीचा मग घेते आणि लगेच तिकडनं निघून जाते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली अनवाणी पायाने तिला त्रास होत असताना देखील तिकडनं रस्त्याने चाललेली असते. सावलीला त्रास होत असतो पण मात्र सावली तशीच पुढे चाललेली असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे घरी आता सर्व मैत्रिणी आलेल्या असतात आणि सगळ्याच आता जयंतीचं ते फालतू बोलणं ऐकत असतात. आणि मग जयंती सांगत असते, मी जयंती सखदेव, कसं वाटतं हे ऐकायला. जयंती आता त्यांना सांगते की मी जयंती सखदेव यात हाऊस पार्टीमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. कानू, एकनाथराव, अप्पू हे सगळेच तिथे असतात आणि जयंती जे काही करते ते फक्त सगळे त्यांचा तमाशा बघत असतात. जयंती आता त्यांना सांगते की माझे मिस्टर सखदेव एकनाथराव भागवत यांना मिळालेला त्यांचा पगार, त्यांना वाढलेला त्यांचा पगार आणि त्यांना मिळालेल्या प्रमोशनमुळे आपण ही पार्टी इथे एन्जॉय करूयात. तेवढ्यात जयंतीची एक मैत्रीण तिला म्हणते, बास झालं बाई तुझं भाषण, आता तुझ्या नवऱ्याला तरी बोलव. आणि मग जयंती आता लगेच सांगते, तुमचे दोन्ही हात टाळ्यांसाठी जरा वरती झाले पाहिजे. आता आपण बोलूयात, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मिस्टर सखदेवराव यांचं. आणि मग त्याच्यानंतर लगेच सखदेव तिथे दाराशी येतो. जयंतीच्या सगळ्याच मैत्रिणी, जयंती सगळेच सखदेवला पाहता टाळ्या वाजवायला लागतात आणि फुल VIP गेस्ट प्रमाणे सखदेवचं तिथे स्वागत होतं. आता मग त्याच्यानंतर जयंती आणि सखदेव तिथे बाजूला बसतात. आता जयंती सखदेवची ओळख करून देत म्हणू लागते, हे माझे मिस्टर सखदेवराव. सखदेव लगेच जयंतीच्या मैत्रिणींना नमस्कार करतो. त्याच्यानंतर जयंतीच्या मैत्रिणी इकडे सखदेवला विचारतात, काय हो सखदेव भाऊजी, तुमच्या कंपनीचं नाव काय म्हणायचं आणि किती पगार आहे तुमचा. मग आता सखदेव तर शांतच असतो आणि आता जयंती बोलू लागते, अगं थांब थांब जरा श्वास तरी घे, त्या पगारातून तुम्हाला जे खायला आणलंय ना ते आधी खाऊन तर घ्या. आता आमच्या सासूबाईंना तब्येतीनुसार आणि वयानुसार ना कामं करायची विसरतात. जयंती इकडे कानूला सांगते, जा जरा जाऊन ज्यूस बीस घेऊन या. कानू लगेच आणते म्हणून शांतपणे तिकडनं निघून जाते. इकडे आता जयंतीची मैत्रीण विचारत असते, अगं पण सखदेव भाऊजींना त्यांच्या नोकरीबद्दल तर आम्हाला सांगू दे ना, कारण नोकरी नेमकं कशी लागली, कुठे लागली हे जरा आश्चर्याचीच गोष्ट आहे. कारण इतके दिवस कुटात बसले होते आणि आता नोकरी लागली म्हटल्यानंतर जरा आश्चर्यच वाटतंय. आता दुसरी बाई म्हणू लागते की असं का आलं की तुम्हाला प्रमोशन सुद्धा मिळालं, एवढ्या लवकर प्रमोशन सुद्धा मिळतं वाटतं, तुमची कंपनीमध्ये ना फार मोठी ओळख आहे वाटतं. तेवढ्यात तिथे कानू समोसा, चटणी वगैरे सगळं घेऊन आलेली असते. सखदेव जयंती हे दोघेही शांतच असतात. मैत्रिणी बोलत असता आता काय फ्लॅट आणि गाडी सुद्धा मिळणारे वाटतं. आता इथे जयंतीने तर स्वतःच्याच पायावरती ढोंडा मारून घेतलेला असतो आणि स्वतःच्याच हाताने स्वतःची नाचक्की करून घेत असते. पण मात्र जयंतीला तर काही फरक पडत नाही.
आता मग कानूने फक्त ते समोसे आणून ठेवले म्हणून जयंती तिला म्हणते, अरे वा, ते कॅपेचिनो, व्हाईट पास्ता सगळं वगैरे आणलं होतं ना, ते काय झालं? पण आता त्याच्यानंतर जयंती लगेच म्हणते, राहू द्या, नकोच यांना, कारण यांना फक्त समोश्याची सवय आहे ना, ते व्हाईट पास्ता वगैरे आपण खाऊच नंतर. आणि मग त्याच्यानंतर जयंती सखदेवला म्हणते, ते विचारतायत ना तुमच्या कंपनीबद्दल, सांगा त्यांना थोडंसं. सखदेव मात्र म्हणतो, हो सांगतो ना. सखदेव तरी ते शांतच असतो. जयंती आता सांगू लागते की थांबा, तुम्ही नका सांगू, मी सांगते सगळं. जयंती सांगू लागते, मी गेले होते यांच्या ऑफिसात, असे मोठे मोठे गालीचे, असे मोठे मोठे एअर कंडिशन, एवढी मोठी केबिन आहे माझ्या नवऱ्याला, असं मोठं टेबल, एवढी मोठी खुर्ची, असं सगळं मौमौचं नुसतं. जयंती तर इथे फुल हवेमध्ये उडत सखदेवचं कौतुक करत मैत्रिणींना सांगत असते. सखदेव तर इथे शांतच असतो, कारण तसं काहीही नसतं. जयंती वाढव चाढव काहीही तिच्या मैत्रिणीला इम्प्रेस करण्यासाठी सांगत असते. जयंती आता सांगत असते, एक मोठा माणूस यांच्याबरोबर मीटिंगसाठी आला होता, तो यांच्याबरोबर 1 करोडची मीटिंग करून गेलाय, बोल आता काय म्हणती. जयंती तर आता इतकी खूपच उडत असते आणि त्यांना काहीही वाढव चाढव सांगण्याचा प्रयत्न करत असते. जयंती तिच्या मैत्रिणींना सांगत असते, यांनी महिनाभरामध्ये 18,000वरून 30,000वरती उडी मारली. तिच्या मैत्रिणीसुद्धा जयंतीच्या या बोलण्यावरती विश्वास ठेवत असतात आणि शांतपणे जयंतीचं सर्व काही बोलणं ऐकत असतात. तिथे सखदेवला मात्र खूप ऑफवर्ड फील होत असतं. कानू, एकनाथराव सगळे शांतपणे फक्त जयंतीचं बोलणं ऐकत असतात. जयंतीच्या पुढे कोणीच एक शब्द बोलत नसतं. जयंती आता सांगू लागते, मला वाटतंय वर्षभरामध्ये 4 लाखापर्यंत जातील. तर आता जयंतीची मैत्रीण लगेच इकडे सखदेवला म्हणते, सखदेव भाऊजी, एकदा तुमचं ऑफिस दाखवायला घेऊन जा बरं का. सुप्रिया इकडे जयंतीला म्हणते, काय गे जयंती, जायचं ना आपण? जयंती म्हणते, अगं तू नको काळजी करू, जाऊयात ना आपण नक्की. जयंती सखदेवला विचारते, जायचं ना? तर सखदेव फक्त इकडे मान हलवत हो बोलतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सारंग त्याच्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो. अमृता सारंगकडे येते आणि विचारते, सारंग कसला विचार करतोयस? सारंग आता सांगू लागतो, कसला विचार करणार वहिनी? काही विचार करण्यासारखं राहिलंय का? कुठल्याच गोष्टीला काहीच अर्थ नाहीये. आणि सारंग फुल खचून गेलेला असतो. अमृता आता इथे बरोबर सारंगला समजावून सांगणार असते. सारंग सांगू लागतो, बघ ना वहिनी, माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा अस्मी आली. आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा खरं प्रेम केलं, मग ती काय तर मध्येच गायब झाली. आणि अस्मी काय गायब झाली याचं कारण सुद्धा अजून कोणालाच कळलेलं नाहीये. मग सावलीचं लग्न झालं. सावली या घरामध्ये आली. आईच्या मनाविरुद्ध आल्यामुळे तिचा या घरामध्ये खूप छळ झाला. पण मात्र तरी सुद्धा ती ते सगळ्यांशी खूप छान पद्धतीने राहिली, मिळून मिसळून राहिली. अमृता शांतपणे सारंगचं ते सर्व काही बोलणं ऐकत असते. सारंग सांगू लागतो, तिने मला सुद्धा अजिबात त्रास नाही दिला, उलट तिने सगळ्यांची मनं जिंकली. तिचं आणि जगन्नाथचं कनेक्शन. अस्मी परत या घरामध्ये आली. अस्मीने सांगितलं की या सगळ्या कारस्थानामागे सावली आहे आणि आता सावली अशी चिठ्ठी लिहून निघून गेली. असं माझ्या आयुष्यामध्ये ना सगळं काही नुसतं वर्षभरामध्ये वादळ चाललंय. बाकी मला याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच सहन करावं नाही लागलंय. अमृता सुद्धा सारंगच्या जवळ बसते. सारंगला विश्वासात घेत म्हणू लागते की सारंग, तुला काय त्रास होत असेल ना हे मी समजू शकते. या सगळ्याने फक्त तुझ्या आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये वादळ आलंय आणि ही गोष्ट खूप त्रासदायक आहे सारंग. पण सारंग, तुला खरं सांगू तर मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये सावलीचा दोष असेल म्हणून. सारंग, तू प्लीज एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघ ना की तुला खरंच वाटतंय का सावली हे सगळं करू शकते, सावली आपल्याबरोबर खोटं बोलू शकते. सारंग सुद्धा आता या गोष्टीबाबत विचार करू लागतो. त्याचं मन त्याला सांगत असतं की सावली असं नाही करू शकत. सावलीने सारंगची कशा पद्धतीने काळजी घेतली, सारंगवरती कशा पद्धतीने प्रेम केलं, या सर्व काही गोष्टी सारंगला आठवत असतात आणि त्याच गोष्टी कुठेतरी सारंगला सावलीपासून वेगळं होऊ देणार नाहीयेत. तर मग मित्रांनो, पुढे आपण पाहणार आहोत, बबलू इकडे सखदेवला फोन लावतो आणि सखदेवला सांगतो, शांतपणे ऐकून घ्या, सावली बहिणी घरातनं गायब झाली आहे. हे ऐकल्यानंतर सखदेव, कानू, एकनाथराव सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. तेवढ्यात तिथे सारंगसुद्धा पोहोचलेला असतो आणि आता जयंतीच्या मैत्रिणीसुद्धा तिथेच असतात. मग आता याच्यानंतर कानू विचारते की कुठे आमची पोरगी, काय झालं तिचं, तुमचं काही भांडण झालं होतं का? सारंगला काय बोलावं काहीच समजत नसतं. तसाच सारंग घरी जात असताना सारंगची गाडीमध्ये रस्त्यात खराब होते आणि सारंगच्या बाजूनं सावली तिकडनं रस्ता शोधत निघून जाते. पण मात्र सारंगचं लक्षसुद्धा सावलीकडे गेलेलं नसतं आणि सावलीचं लक्षसुद्धा सारंगकडे. मग आता मित्रांनो, नेमकं सारंग आणि सावली यांच्या दोघांची भेट होणार की नाही हे आपल्याला कळणारच आहे. त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा. थँक्यू.